सहकारी बँकेची स्थापना रामचंद्र सखाराम पवार तथा मामासाहेब यांनी 1964 साली केली. लोकांना खाजगी सावकारीतून मुक्तता द्यावी या हेतून ह्या बँकेची स्थापना झालेली होती. आणि मामा हे स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जी सावकारी होती वगैरे ते त्यांना लक्षात आलेलं होतं की माणसाची यात पिळवणूक कशी होती. 64 साली अवघ्या 50 लोकांना घेऊन ती बँक स्थापन झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने बँक वाढत गेली आणि साधारणपणे आज बँकेच्या 12 शाखा आहेत, 3 शाखा प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर बँकेला निरनिराळे पुरस्कार मिळालेत. त्यापैकी बँकोचा टर्न अराउंड हा सन्मान बँकेला प्राप्त झालेला आहे. तत्पूर्वी बँकेच्या 12 शाखांमधून आपण सेवा देत असताना अलीकडच्या काळामध्ये डिजिटली बँक ही स्वयंपूर्ण असली पाहिजे ही संकल्पना पुढे आल्यामुळे विशेष करून ITचे जे ऑफिसर आहेत ते धनराज आणि त्यानंतर बँकेचे संचालक प्रशांत पवार यांनी त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. आणि आज ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकांच्या पेक्षाही आपली डिजिटल सिक्युरिटी ही खूप चांगली आहे. चांगली अशासाठी की आत्तापर्यंत कधीही आपल्या बँकेवर सायबर अटॅक झालेला नाही किंवा कुठलं खातं हॅक झालेलं नाही. अशा पद्धतीनं जसजसा काळ बदलेल तसं यात टेक्नॉलॉजी नवीन यायला लागली आणि टेक्नॉलॉजी नवीन येताना या टेक्नॉलॉजीला त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी पुढं नेणारं संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन असावं लागतो. हा विचार लक्षात घेऊन मार्च नंतर एप्रिलमध्ये आम्ही प्रशांत पवार यांची नवीन चेअरमन म्हणून निवड करणार आहोत. निश्चितपणे येत्या काही वर्षांमध्ये केवळ पलूस तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी बँक म्हणून आमची बँक नावारूपास येईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रशांत प्रकाश पवार, संचालक मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक, IT हेड व IT डायरेक्टर सत्यविजय बँक. नवीन वर्षात सिस्टीम्सकडं जात असताना ग्राहकाला घरपोच बँकेची सेवा देण्यासाठी, ग्राहकांना आपल्या मोबाईलमध्ये सेवा मिळण्यासाठी ज्या सुविधा करायला लागतात, जे फोन बँकिंग आपण म्हणतो, त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना एक महत्त्वाचं असतं ती सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, ज्याच्यावर आपली मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक अत्यंत चोखपणे काम करत आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास की आपण सायबर सिक्युरिटीवर प्रचंड मेहनत करून प्रचंड काम केलेलं आहे. आपल्या शाखा ह्या पूर्णपणे सेक्युअर्ड आणि सेफ आहेत. ज्याच्या थ्रू फायरवॉल थ्रू सर्व शाखा अपडेटेड केले गेलेल्या आहेत. आपली ओरॅकल बेस्ड क्लाउड सिस्टीम आहे, म्हणजे आमचे डाटा सेंटर हे ओरॅकल कंपनीकडं क्लाउड बेस्ड आहेत. त्यामुळं जी रिझर्व्ह बँकेच्या अभिप्रेत सिक्युरिटी आहे, 4 टायर सिक्युरिटी सिस्टीम असणं गरजेचं असतं. तेवढ्या सगळ्या सुविधा आणि तेवढ्या सगळ्या सायबर सिक्युरिटी घेऊन आज आपण चालत आहोत. एखादा सायबर अटॅक झाला तर त्याला थोपवणं व त्याला थांबवणं काम ते सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर करत असतात. दुसरी गोष्ट ॲसेट पॅच मॅनेजमेंट, म्हणजे प्रत्येक शाखा ही हेड ऑफिसशी कनेक्टेड असून प्रत्येक PC हा डाटा सेंटरशी किंवा आपल्या हेड ऑफिसच्या सिस्टीमशी कनेक्टेड आहे. या सर्व सिक्युरिटी घेऊन चालत असताना ग्राहकांना किंवा ग्राहकांच्या कष्टाच्या पैशाला कोणताही हानी पोचू नये कोणतीही, ही जबाबदारी बँक घेत असताना RBIच्या गाईडलाईन्स अँड डायरेक्शन्सप्रमाणे आपण सिक्युरिटी पूर्णपणे अपडेटेड केलेली आहे व आम्ही या सिक्युरिटी घेऊन आमच्या ग्राहकांच्या पूर्ण सेवेत उतरतो आहे. धन्यवाद.